उदाहरण नंबर 22 मध्ये आपण 23 पत्रकातले ऑलमोस्ट सगळेच पद लिहिले होते. पुन्हा सांगतो, एकदा लक्ष द्या. सर्वात पहिलं पद आहे प्रारंभ स्कंद. प्रारंभ स्कंद कुठे लिहितो आपण? व्यापार खात्याच्या नावेला पहिलं पद प्रारंभ स्कंद लिहितो नेहमी आपण. त्याच्यानंतर खरेदी व्यापार खात्याच्या नावेला, त्याच्यानंतर वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला, त्याच्यानंतर अधिकार शुल्क व्यापार खात्याच्या नावेला, व्यापार व्यय जर दिसला तर त्याचा सोबती पाहतो आपण. व्यापार व्ययचा सोबती कोण आहे? सामान्य व्यय, विविध व्यय, किरकोळ व्यय. पण सामान्य व्यय, विविध व्यय, किरकोळ व्यय आहे नाही याच्यात, म्हणून मग व्यापार व्यय आपण कुठे लिहिला? नफा तोटा खात्याच्या नावेला. एकटाच आहे तर नफा तोटा खात्याच्या नावेला. जर सामान्य व्यय असता तर व्यापार व्यय लिहिला असता व्यापार खात्यात, सामान्य व्यय लिहिला असता नफा तोटा खात्यात. पुढे चालू. जाहिरात नफा तोटा खात्याच्या नावेला. मजुरी व वेतन पहिले मजुरी आहे म्हणून व्यापार खात्याच्या नावेला. हस्तस्त्रोत संपत्ती, ऋणको संपत्ती, बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला. हे बुडीत कर्ज पहिलं पद 4000. त्याच्यानंतर 10% गुंतवणूक संपत्ती. आता गुंतवणुकीवर 10% आहे आणि तारीखही आहे, तर गुंतवणुकीवर 10% असल्यामुळं टक्के असलं तर काय घ्यायचं? व्याज. व्याज काय करायचं? प्लस. आता 16,000च्या 10% येते 1600. किती येते? 1600 येते ना. 16,000च्या 10% 1600. पण इथं तारीख आहे 1 ऑक्टोबर 2011. ऑक्टोबर 2011 ते मार्च 2012. ऑक्टोबर ते मार्च जर महिने मोजले तर येते 6. मग 16,000च्या 10% 1600 झाले 12 महिन्याचे, तर 6 महिन्याचे त्याच्या अर्धे घेतले आपण 800. 16,000 प्लस 800 16,800. गुंतवणूक संपत्ती आहे, संपत्ती वाढली म्हणजे काय झाला? फायदा झाला. फायदा नफा तोटा खात्याच्या कुठे लिहिला? जमाला. गुंतवणुकीवर व्याज 800. चला पुढं. खंडाने घेतलेली मालमत्ता संपत्ती, उपस्कर संपत्ती, कार्यालय भाडे नफा तोटा खात्याच्या नावेला, संयंत्र संपत्ती, स्वामित्व अधिकार संपत्ती, सूट नफा तोटा खात्याच्या नावेला रक्कम म्हणून नावेला. आहारण शिलाच्या भांडवलमधून मायनस. पण आहारण आपण डायरेक्ट लिहिलं नाही कारण त्याच्यावर समाई नाही, खाली लिहिलं ब्रॅकेटमध्ये. त्याच्यानंतर आहारण मुन्नी, ते तसंच मुन्नीच्या भांडवलमधून मायनस होते आहारण, ते ब्रॅकेटमध्येच लिहिलं कारण त्याच्यावरही समाई नाही. जमाचे पद पहा. भांडवल खाते शिला देताला, भांडवल खाते मुन्नी देताला, धनको देता, विक्री व्यापार खात्याच्या जमाला. बुडीत कर्ज निधी जमाला आहे पण ते लिहितो आपण नफा तोटा खात्याच्या नावेला, मायनस जुना बुडीत कर्ज निधी. जमाचा बुडीत कर्ज निधी नावेला पण काय करतो? मायनस जुना बुडीत कर्ज निधी. खरेदी परत व्यापार खात्याच्या नावेला, खरेदीमधून मायनस. अपहार जमाला आहे म्हणून नफा तोटा खात्याच्या जमाला. भविष्य निधी विकास निधी देता, भविष्य निधी विकास निधी देता. 10% बँकेचे कर्ज देता, याच्यावरही टक्के आहे. मग 7,000च्या 10% 700. इथं तारीख नाही आहे म्हणून पूर्ण घेतले आपण. 7,000 प्लस 700 7,700. बँकेचे कर्ज काय? देता. देता वाढली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला, बँकेच्या कर्जावर व्याज. ठीक आहे. अशा प्रकारे 23 पत्रकातले पद लिहिले आपण. आता आपल्याला पाहायचं आहे समायोजन. समायोजना नंबर 1 पहा. वर्षाच्या शेवटी मालाचे परिव्यय मूल्य किती आहे? 25,000. विपणी मूल्य किती आहे? 30,000. तर हा काय आहे? सवरण स्कंद. सवरण स्कंदाचे किती नोंदी होते? 2. कुठे कुठे? सवरण स्कंद किती? 25,000. आणि याची दुसरी नोंद ताळेबंदाच्या सवरण स्कंद किती? 25,000. पुढे जाऊया. एका ग्राहकाकडून, ग्राहक म्हणजे ऋणको, म्हणजे एका ऋणकोकडून 2,500 वसूल होत नसल्यामुळे ते योग्यरित्या समायोजित करा. आता एका ग्राहकाकडून, ग्राहक आहे आपला, ग्राहक समजते ना, एक ऋणको आहे ज्याला आपण उधार माल विकला असन, त्याच्याकडून 2,500 रुपये वसूल होत, म्हणजे ग्राहकाकडून पैसे वसूल होत नाही म्हणजे बुडले. अबे ग्राहकाकडून 2,500 वसूल होत नाही म्हणते, मग वसूल होत नाही म्हणजे बुडले ना पैसे. बुडले म्हणजे काय? बुडीत कर्ज. ऋणकोमधून काय करायचं? मायनस. काय? बुडीत कर्ज. किती बुडले?
मायनस करा. 0 0 10तून 5 गेले, 5 हातचा दिला, 10तून 3 गेले, 7 हातचा दिला 4, 47,500. ऋणकोमधून बुडीत कर्ज काय झालं? मायनस. कुठचं बुडीत कर्ज आहे ते? समायोजनेमधलं. मायनस केलं. ऋणको काय? संपत्ती. संपत्ती कमी झाली की वाढली? कमी झाली ना. बुडीत कर्ज मायनस केलं ना. नुकसान झालं. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला नवीन बुडीत कर्ज किती? 2,500. हे आहे नाही. 4 आणि 2 6,500 मधून 1,000 गेले, 5,500. हे 1,000 मायनस आहे. हे 1,000 काय आहे? मायनस. 4 आणि 2 6, 6,500 हे प्लस झाले. 6,500 मधून 1,000 गेले, 5,500. पुढे जाऊया. घसारा आकारा. खंडाने घेतलेली मालमत्ता 5%. खंडाने घेतलेली मालमत्तावर काय मायनस करायचं आहे? घसारा मायनस होते. किती टक्के? 5%. 5% कसे काढायचे? 10% काढायचे, त्याच्या अर्धे करायचे. 10% काढायचे, त्याच्या अर्धे करायचे. मग आता 30,000च्या 10% किती येते? 3,000च्या अर्धे 1500. समजलं काय? नाही तर मग 1% काढून 5 गुणू पण शकता. पण 5% काढायचं असेल तर सोपं आहे ना ते. कसं? 10% काढायचे, त्याच्या अर्धे. 10% काढणं सोपं आहे. 10% कसे काढायचे? 1 शून्य कमी करायचं. 30,000वरचं जर 1 शून्य कमी केलं की ते 3,000. 3,000 म्हणजे 10%, त्याच्या अर्धे म्हणजे 5% म्हणजे 1,500. 1,500 मायनस करू आपण याच्यातून. 0 0 10तून 5 गेले, 5 हातचा दिला, 10तून 2 गेले, 8 हातचा दिला 2, 28,500. खंडाने घेतलेल्या मालमत्तेवर 5%. आणि स्वामित्व अधिकारवर किती आहे? 10%. स्वामित्व अधिकारवर मायनस करू घसारा. 20,000च्या 10%. तारीख बिरीक आहे का? नाही. 20,000 10% सोपंच आहे. किती येते? 20,000 10%? 2,000. 2,000 मायनस करा. 0 0 0 10तून 2 गेले, 8 हातचा दिला 1, 18,000. आता घसारा, दोन्ही घसारा काय झाला? मायनस. संपत्ती कमी झाली. संपत्ती कमी झाली तर काय झालं? नुकसान. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला खंडाने घेतलेल्या मालमत्तेवर घसारा किती? 1,500. आणि अजून काय? स्वामित्व अधिकारवर घसारा किती? खंडाने घेतलेल्या मालमत्तेवर घसारा 1,500. स्वामित्व अधिकारवर घसारा 2,000. नफा तोटा खात्याच्या नावेला नुकसान झालं. पुढे जाऊया. विविध धनकोपैकी 2,000 देयता राहणार. म्हणजे काय? मायनस. काय? अपहार. काय? सूट. कसर. काय? कसर. काय म्हणते तो? विविध धनकोपैकी 2,000 देयता राहणार नाही. मग धनकोमधून काय करा? मायनस करा. काय? कसर. देयता राहणार नाही ना, म्हणजे कसर. किती रुपये? 2,000. 30,000 मधून 2,000 गेले, 28,000. बरोबर. मला सांगा धनको काय आहे? देयता. देयता कमी झाली की जास्त झाली? देयता कमी झाली म्हणजे काय झाला? फायदा झाला. फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला. धनकोवर कसर. धनकोवर कसर अपार सूट. किती रुपये कसर आहे? 2,000. 2,000 द्या लागणार नाही ना, म्हणजे धनकोवर काय आहे? कसर आहे. चला पुढं. विमा नसलेल्या 2,000च्या वस्तू चोरीला गेल्या. वस्तू चोरीला गेल्या व्यापार खात्याच्या जमाला. वस्तू चोरीला गेल्या म्हणजे वस्तू गेल्या. कितीच्या वस्तू गेल्या? 2,000च्या. मग विमा आहे काय त्याचा? नाही आहे. म्हणजे काय झालं? नुकसान झालं. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला. चोरीमुळे नुकसान. किती रुपये नुकसान झालं चोरीमुळे? 2,000. माल चोरीला गेला ना, वस्तू चोरीला गेल्या 2,000च्या. त्याचा विमा आहे का? विमा असता तर कुठे गेला असता? संपत्तीला, अप्राप्त विमा. पण विमा नाही त्याचा. माल चोरीला गेला, वस्तू चोरीला गेला 2,000च्या, तर चोरीमुळे नुकसान झालं 2,000.
पुढे जाऊया. त्याच्यानंतर भागीदारांच्या भांडवलावर 5%, भागीदारांच्या भांडवलावर 5% प्रमाणे व्याज. भागीदारा शीलाचे भांडवल, मुन्नीचे भांडवल आहे, दिसते, याच्या खाली व्याज आहे. किती टक्के? 5% काढणं सोपं आहे. कसं काढायचं 5%? 10% काढायचे, त्याच्या अर्धे करायचे. 10% काढणं अजून सोपं आहे. कसं? 60,000च्या 10% येते 6,000. 6,000च्या अर्धे 3,000 झालं. 40,000च्या 10% येते 4,000. 4,000च्या अर्धे 2,000. हे झाले 5%. कळलं काय? 10% कसे काढायचे? 10%च्या अर्धे 5%. मग 60,000च्या 10% 6,000. 6,000च्या अर्धे 3,000. हे झाले 5%. 40,000च्या 10% 4,000. 4,000च्या अर्धे 2,000. हे झाले 5%. मग शीलाच्या भांडवलावरून मुन्नीच्या भांडवलावर व्याज काय केलं? प्लस. म्हणजे देयता वाढली. देयता वाढली, काय झालं? नुकसान. नुकसान कुठं लिहायचं? नावे. नफा तोटा खात्याच्या नावेला. शीलाच्या भांडवलावर व्याज, शीलाच्या भांडवलावर व्याज, मुन्नीच्या भांडवलावर व्याज. शीलाच्या भांडवलावर व्याज आहे 3,000, मुन्नीच्या भांडवलावर व्याज आहे 2,000. देयता वाढली, नुकसान झालं ना, नफा तोटा खात्याच्या नावेला. पुढे जाऊ. आहारणावर 10% व्याज आहे. आहारणावर 10%. आहारण कुठं आहे? हे आहारण, म्हणून तर खाली ब्रॅकेटमध्ये लिहिलं ना. आता आहारणावर, आहारणासाठी नियम आहे. आहारणासाठी काय आहे? नियम आहे. उदाहरणात जे आहारण दिलं आहे त्याच्यावर तारीख दिली आहे का पाहायची. उदाहरणात आहारण आहे, शीलाचे आणि मुन्नीचे आहे, तारीख आहे का तिथं? जर आहारणाची दिनांक दिलेली नसेल तर आहारणावर 6 महिन्याचेच व्याज आकारायचे. किती महिन्याचे व्याज आकारायचे? पूर्ण व्याज आकारायचे नाही, असा नियम आहे. भांडवलावर आपण केलं काय 6 महिने वगैरे काही नाही, डायरेक्ट जेवढे टक्के आले तेवढे टक्के पूर्ण घेतले, बरोबर ना. पण आहारणावर व्याज आकारताना जेवढे टक्के व्याज आहे तेवढं काढायचं आणि त्याच्या अर्ध घ्यायचं. काय म्हटलं मी? आहारणावर व्याज आकारताना आहारणावर व्याज नेहमी आहारणीची तारीख दिली नसेल, आहारणाची जर तारीख असेल तर तारखेनुसार जेवढे महिने होते तेवढ्या महिन्याचं घ्यायचं. जर आहारणाची तारीख दिलेली नसेल तर आहारणावर व्याज 6च महिन्याचं घ्यायचं. आहारणावर किती महिन्याचं व्याज घ्यायचं? 6 महिन्याचं. मग 6 महिन्याचं कसं काढायचं? तर पहिले जेवढे टक्के आहे तेवढे काढून घ्यायचे, ते झाले 12 महिन्याचे. किती टक्के व्याज आहे? 10%. मग 10% जेवढं व्याज येईन ते झालं 12 महिन्याचं, त्याच्या अर्धे करायचे म्हणजे 6 महिन्याचे होऊन जाते. समजलं का? मग आता पहा, 4,000च्या 10% किती येते? 400. 400 रुपये झाले 12 महिन्याचे. अबे 4,000च्या 10% व्याज आहे ना. पहा ना, आहारणावर व्याज किती आहे? 10%. मग आहारणाच्या 10% 5% असतं तर पहिले 5% काढून घेतलं असतं, ते झालं असतं 12 महिन्याचं, त्याच्या अर्धे केले असते 6 महिन्याचे. पहा, याने जर 10% म्हटलं, आता पहा 4,000 आणि 3,000 आहे की नाही. पहा कोण कोण आहे? शीला आणि कोण आहे? मुन्नी. शीलाचे आहारण किती आहे? 4,000. मुन्नीचे आहारण किती आहे? बरोबर ना. हां, आता यांनी आहारणावर व्याज घ्यायचं आपल्याला किती टक्के? 10%. बरोबर, 10%. मग मी काय करणार? पहिले शीलाचं 4,000च्या 10% येते 400. ठीक आहे, पण मी 400 घेणार का? कारण आहारणाची दिनांक दिलेली नाही. म्हणून काय करायचं? पहिले जेवढे टक्के आहे तेवढे काढायचे, त्याच्या अर्धे घ्यायचे. म्हणजे किती घ्यायचं व्याज? 200. मुन्नीचे आहारण किती आहे? 3,000. च्या किती टक्के? 10%. 10% किती येते? हे 10% होय. किती महिन्याचे? 12 महिन्याचे. आपल्याला पाहिजे 6 महिन्याचे. 300च्या अर्धे एवढे घेणं आहे आपल्याला. समजलं? हेच जर 4,000 आणि 3,000 याच्या जर 5% व्याज असतं तर
4,000च्या 10% 400, तर 5% किती येते 200. पहिले टक्के काढले असते ना. अबे 4,000 आहे, याच्या 10% किती येते 400, तर 5% किती येईल 200, तर मग आपण 100च घेतले असते. पहिले टक्के काढायचे, जेवढे टक्के आहे तेवढे काढायचे, त्याच्या किती घ्यायचे अर्धे. मग 3,000च्या 10% किती येते 300, 10% 300 येते, मग 5% किती येईल 150, 150च्या अर्धे 75 घेतले असते. मग आपण काय म्हटलं मी, आहारणावर व्याज आकारताना जर आहारणाची दिनांक दिलेली नसेल तर आहारणावर व्याज किती घ्यायचं 6 महिन्याचं. मग 6 महिन्याचं व्याज काढायसाठी करायचं काय पहिले, तर जेवढे टक्के व्याज आहे तेवढे टक्के पहिले काढायचे, जेवढे टक्के व्याज आहे तेवढं काढायचं आणि त्याच्या किती घ्यायचं अर्ध. पहिले जेवढे टक्के आहे तेवढे टक्के काढायचे. टक्के कसे काढतो आपण, 10%, 5%, 2.5%, हे 10%मधून निघते. कसे 10% काढायचे, त्याच्या अर्धे किती होते 5%, त्याच्या अर्धे किती होते 2.5%. पण समजा 3% काढायचे आहे, तर 3% कसे काढायचे, 1% काढायचा त्याला 3 न गुणाचं 3%, 1% काढायचा त्याला 2 न गुणाचं 2%, 1% काढायचा त्याला 6 न गुणाचं 6%. मग कोणतीही संख्या आपल्याकडे आहे 3,000 आहे, तर 3,000च्या जर 3,000च्या 10% किती येते 300, 5% किती येते 150, 2.5% किती येते 75, बरोबर. पण 3,000च्या मला 6% काढायचे आहे, 3,000च्या किती टक्के काढायचे आहे 6, मग 6 निघते का 10 न, मग किती काढायचा 1%. 1% कसा काढायचा, 2 शून्य कमी, म्हणजे 1% येते 30. मग आपल्याला किती पाहिजे 6%, तर 6 न गुणाचा येईल 1%ले, 6 शून्य 0, 6 त्रिक 12, 6चा फळा येत नाही का बाबा, 6 त्रिक 18, किती येते 180. अबे 6% 5%तून 10%तून निघत नाही ना, मग 1% काढायचा, त्याला जेवढ्यानं गुणान 1%ले जेवढ्यानं गुणान तर तेवढे टक्के होईल ना. मग 1%ले जर समजा 30 ले 5 न गुणलं तुम्ही तर 5% निघीन काय, 5 शून्य 0, 5 त्रिक, हे बरं 5% 150 नाही काय, समजलं काय. 1% काढून त्याला किती नाही गुणा तेवढे टक्के निघते. नाही तर मग 10% मधून कोणते टक्के निघते, 10 मधून 5 निघते, 5 मधून 2.5 निघते. कसे 10%च्या अर्धे 5%, 5%च्या अर्धे 2.5%. मग 10% काढले त्याच्या अर्धे 5% घ्यायचे, त्याच्या अर्धे 2.5%. नाही तर मग तुम्हाला 6%, 4%, 3%, 2% काढायचे, 7% काढायचे, 7%. 7% कसे काढा मग, 1% काढायचा, 1% किती येते 30, गुन्ह्याला किती 7, 7 शून्य 7 त्रिक 210, समजलं का. आता 3,000च्या 10% किती येते 300, हे किती टक्के झाले, याले जर 3 न गुणलं तर काय होईल, 10%ले 3 न गुणलं तर 30% होईल. अबे 10%ले 3 न गुणलं 30% नाही होईल काय, 1%ला जर 6 न गुणलं तर 6% होते, 1%ला जर 7 न गुणलं तर 7%, 1%ला 5 न गुणलं तर 5%. पण 10%ला 3 न गुणलं तर 10%ला 2 न गुणलं तर 20%, 10%ला 4 न गुणलं तर 40%, 10%ले 6 न गुणलं तर 60% होते. 10%ला 6 न गुणलं तर 60% निघीन काय 10%ला. मग आपल्याला 6% पाहिजे असन तर 1%ला 6 न गुणा लागेल ना. 10%मधून 6% निघत नाही, 10%मधून 5%, 2.5% निघते. पण 1%मधून किती टक्के निघू शकते, 1%मधून 2% निघते, 2 न गुणलं तर 3 न गुणलं 3%, 4 न गुणलं 4%. पण 1% आणि 10% काढता आलं पाहिजे. 1% आणि 10% कसं काढायचं सांग रे जावरकर, उभं रे. 10% आणि 1% कसं काढायचं, हम्म 10% आणि 1% कसं काढायचं, तू काय भामट्यासारखा येताना बसतस काय मी इथं.
हा, काही बुद्धी वापरत की अभ्यास करतं की नाही करत? थोबाडावर दिसते तुझ्या. थोबाड पाहिलं की असं वाटतं की हे फक्त चक्रा मारून राहिला तू, मोर्शी काय आंबाळा. कसे काढायचे 10%, 1%, 5%? तू सांग रे. हां हां 30,000. हां हां 30,000चे एक शून्य कमी केल्यात किती होते? 3,000. हां हां 1500. हे किती झाले? 5%. 1% काढायचा असेल तर 1% काढायचा आहे. थांबा, शांत बसा. हां म्हणजे समजा रक्कम आहे 40,000. याच्या जर 1% काढायचा असेल तर काय करशील? 1% काढायचा आहे तर 2 शून्य कमी करशील म्हणजे किती झाले? 400. आणि 10% कसे काढशील? म्हणजे किती येईन? 4,000 येईल. तुला समजलं काय बे? हा, हे घे. कसं सांगायचं यायला समजून? आता किती सोपं पाहिजे? कठीण आहे का सोपं आहे? अबे सांगितलं काय, तू ऐकून काय राहिला? हा, बुद्धी नाही का तुले? नाही. मस्त रोज येतो ना फक्त बसतो घरी जाता काय? का चक्रा मारता फक्त? हा, घरी चालला जाणं. मग माया काय चाललं? जाऊ दे रे. नाही फुटतो. अबे किती सोपं पाहिजे तुम्हाला? याच्यापेक्षा सोपं तर कॅल्क्युलेटर नाही होत. हा, 10% ने 1% समजून नाही राहिला दिले. हा, काय कामाचं ते फक्त? किती बुद्धी भ्रष्ट झाली का काय? असे लेकर आहे. तू सांग रे. उभा आहे? उभा आहे का बसलाय तू? हा हा, हाईट लहान आहे का तिची? आता समजा 50,000 आहे. मग काय, याच्या 10% काढायचा आहे आणि 1% काढायचा आहे. काय करशील? हा, 50,000च्या 10% किती येते? 5,000. कसे काढले? 1 शून्य कमी केलं. आणि 1% काढायचा असेल तर हा हा 500. 2 शून्य कमी करायचे. 10% काढायचे असन तर 1 शून्य कमी करायचं म्हणजे येते 5,000. आणि 1% काढायचा असन तर 2 शून्य कमी करायचे म्हणजे येते 500. आता आपल्याला जे टक्के काढायचे आहे, मग आपल्याला जर 5%, 2.5% काढायचे असन किंवा 10% काढायचे असन तर आपण काय करतो? 10% काढतो. 10% काढायचे असेल तर डायरेक्ट काढतो 1 शून्य कमी करून. 5% काढायचे असेल तर 10% काढतो, त्याच्या अर्धे करतो. आणि 2.5% काढायचे असेल तर अजून अर्धे करतो. बरोबर आहे? म्हणजे समजा 40,000 आहे. 40,000च्या 10% किती येते? 4,000. 4 दे 2,000. 4 दे 1,000. म्हणजे 2.5% किती झाले? 1,000. पण समजा आपल्याला 2.5% काढायसाठी समजा रक्कमच 45,000 आहे. रक्कम किती आहे? 45,000 आहे. याच्या 2.5% काढायचे आहे. मग आता 4,500च्या अर्धे, त्याच्या अर्धे करणं कठीण जाते. मग काय काढायचं? 1%. मग 45,000च्या जर 1% काढायचा असेल तर काय करायचं? 2 शून्य कमी म्हणजे किती झाले? 450. 1%. मग 2.5 म्हणजे किती होते? 1%, 1%, अर्धा टक्का. 1 अर्धा म्हणजे 2.5 होते ना.
मग 1% म्हणजे 450, अजून 450, 450 4 दे 225, 5 5 आणि 5 10 2 1202, चला 1 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 1 11, किती झाले 1125. 1 म्हणजे काय 1% आणि 10%. आता 1%ला 3 न गुणलं तर किती होईल 3%. 10%ला 3 न गुणलं तर किती होईल झालं. म्हणजे किती टक्के तुम्हाला काढायचे असन तर तुम्हाला कोणते टक्के काढता आले पाहिजे 10%, 1% काढता आला पाहिजे. 10%मधून 5% निघते, 2.5% निघते, 20% निघते, 30% निघते, 35% निघते. 35% काढायचे असेल तर काय करा 10% गुणेला 3 म्हणजे 30% झाले आणि 10%च्या अर्धे 5% घ्यायचे. 5% आणि 30% 35%, असं करायचं. कळलं का? हा आपण कुठं होतो आहरणावर. आहरणाचं काय सांगितलं मी तुम्हाला, आहरणावर व्याज आकारताना आहरणाची दिनांक दिले का पाहायचे. पहा आहे काय तो आहरण कोणाचा आहे शिला मुन्नी उदाहरणात आहे. याच्या दिनांक दिले का नाही. मग दिनांक दिले नाही आहे, तर आहरणाची जर दिनांक दिली नसेल आणि आहरणावर व्याज आकारायचं असेल तर आहरणावर व्याज 6 महिन्याचं आकारायचं. मग 6 महिन्याचं कसं आकारायचं तर पहिले जेवढे टक्के दिले आहे तेवढ्या टक्के व्याज काढायचं. पहिले जेवढे टक्के आहे तेवढे टक्के काढायचं, त्याच्या अर्धे घ्यायचे. मग आहरणावर व्याज किती आहे 10%. आहरण किती यायचं 4000. 4000 10% 400, 4 अर्धे घ्यायचे 200. मुन्नीचं आहरण किती आहे 3000, त्याच्या 10% 300, 300 अर्धे 150. म्हणजे किती घ्यायचे तुम्हाला शिलाच्या आहरणावर व्याज. शिलाचं आहरण किती आहे 4000, 4000 10% 400. इथे किती घ्यायचे 6 महिन्याचे. मग 4000 प्लस 200 झालं. आणि आहरण हिचं किती आहे 3000, 3000च्या 10% 300, पण अर्धेच घ्यायचे 150, 3150. काय म्हटलं मी, कळलं काय? काय नियम लक्षात ठेवायचा, भांडवलावर व्याजासाठी हा नियम नाही, पण उचलीवर किंवा आहरणावर जर व्याज आकारायचं असन, आणि आहरणाची तारीख दिलेलीच नसते शक्यतोवर. आहरणाची तारीख दिलेली नसेल तर आहरणावर व्याज किती महिन्याचं घ्यायचं 6 महिने. मग 6 महिन्याचं कसे काढायचे, जेवढे टक्के दिले आहे तेवढे टक्के रक्कम काढायची. 5% असन 5% काढायचे, 4% असन 4% काढायचे, 10% असन 10% काढायचे आणि त्याच्या अर्धे घ्यायचे. जेवढे टक्के असन तेवढे टक्के रक्कम काढायची आणि त्याच्या अर्धी घ्यायची. कोणाला कोणी आहे का अजून भामट्यासारखे येऊन बसायचं नाही आहे इथं, पैसे देऊन राहिले तुम्ही. कळलं काय? बाबाजी टोले घेऊन राहिले की नाही तिकडे, बाबाजी बुडी बरोबर घेऊन राहिले टोले. काय तर येते हरामाचे येऊन राहिले पैसे तुमच्या घरी, येऊ राहिले काय? येत असन तर ते माहीत नाही बा, मला काही एवढं माहीत नाही. जनरल तुमच्या घरचं काही एवढं पर्सनल मला माहीत नाही. हरामाचे येत असन तर मग तो विषय वेगळा आहे. पण जर मेहनतीचे असन आणि पैसे देऊन इथं तुम्ही येऊन राहिले, मग तर अकाउंट तर कॉलेजमध्ये शिकून राहिले ना, कॉलेजमध्ये काही गरज नाही इथं यायची. बरोबर ना? तुम्हाला शिकायचं असेल तरच या, बुद्धी चालत नसेल तर सोडून द्या. मी पहिले सांगितलं बुद्धी, त्याला त्या दिवशी सांगितलं बुद्धी चालत नसेल कॉमर्स सोडून द्या, तुम्ही 11वीतच आहे. दुसऱ्या क्लासमध्ये ॲडमिशन भेटते, आर्टला भेटते, सायन्सला भेटते, बाकीच्या सगळ्याला भेटते. कारण अकाउंट 11वीत तुम्ही घेतला की पिंडायला लागला तुमच्या. कारण सगळ्या क्लासमध्ये अकाउंट आहे आणि याच्यापेक्षा भारी भारी चॅप्टर आहे. हे तर लय सोपं आहे. समजलं का? जमत नसन तर सोडून द्या, लायकी नाही आपली असं समजायचं, सोडून द्यायचं. काही म्हणजे काही वाईट गोष्ट नाही आहे. ते जे जमत नाही ते नाही जमत, जे जमत नाही ते करायचं नाही. कळलं का? मला मी ग्रॅज्युएशनला असताना मला असं वाटे का मी खूप हुशार आहे, मी कलेक्टर बनू शकतो असं मला वाटे. हां,
पण माझ्याकडून तेवढा अभ्यासच होत नाही. कलेक्टर बनासाठी जेवढा अभ्यास लागते तेवढा माझ्याकडून होत नाही. माझी ऐपतच नाही आहे अभ्यास करायची एवढी, तर मी नाही केला. मी UPSC नाही दिली, MPSC दिली. जेवढी लायकी आहे तेवढंच केलं मी. कळलं ना तुम्हाला? हां, तर आपली लायकी काय आहे ते ओळखायची आणि त्याच्यानुसार शिक्षण घ्यायचं. आर्टमध्ये आर्टमध्ये अकाउंट नाही आहे, गणित नाही आहे, प्रश्नच येत नाही, सगळे थेरीचे विषय आहे, घोपाटाचं. समजलं का? तुम्ही म्हणाल तुम्हाला आर्टचा कसं माहीत, तर माझा आर्टच होता 11वी 12वी. नंतर मी कॉमर्समध्ये आलो, पण माझं गणित चांगलं होतं पहिलेपासूनच, 10वी पर्यंतच. समजलं का? मी जेव्हा 11वी 12वी केलं तेव्हा मला माहीतही नव्हतं की कॉमर्स असते म्हणून. कॉमर्स असते हेही माहीत नव्हतं मला. फक्त 3च स्ट्रीम माहीत होत्या मला, सायन्स, आर्ट आणि MCVC. 3च माहीत होत्या मला. MCVC माहीत नव्हतं, ते कॉलेजमध्ये गेल्यावर माहीत झालं. मला सायन्स आणि आर्ट दोनच माहीत होते तेव्हा खूप आर्ट आणि सायन्सलाच महत्त्व होतं. नंतर कॉमर्सला खूप डिमांड आली. स्ट्रीम कोणतीच वाईट नाही आहे. आर्ट घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, MCVC घ्या, सगळ्या स्ट्रीम आपापल्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या कुवतीनुसार बनलेल्या स्ट्रीम आहेत. तुमची लायकी काय आहे? लायकी म्हणजे बेकार शब्द नाही आहे. लायकी म्हणजे तुम्ही लायकी काढून राहिले का आमची? लायकी हा वाईट शब्द नाही, शब्द बनला आहे तो. आता कुत्रा शब्द बनला आहे, लोक कुत्र्या म्हणते, कुत्र्या तोंडाच्या, कुत्र्यासारखी दिसून राहिली म्हणते, तू कुत्रीसारखी दिसून राहिली. आता कुत्रीसारखी दिसून राहिली म्हणजे कुत्र प्राणी आहे ना. तुम्हाला नाही म्हणून राहिलो, मजाक करू राहिलो, म्हणजे उदाहरण सांगू राहिलो. लायकी हा काही वाईट शब्द नाही आहे. लायकी म्हणजे काय? तुमची ऐपत, तुमची ॲबिलिटी. किती आहे ॲबिलिटी तुमची ते ओळखा लागेल ना तुम्हाला. तुमची ॲबिलिटी किती तास अभ्यास करण्याची आहे, तुमची ॲबिलिटी, तुमची लायकी जर 8-8, 10-10 तास अभ्यास करण्याची आहे तर मग तुम्ही सायन्स घेऊ शकता. तुमच्याकडे पैसा पण पाहिजे, मग खर्च जास्त आहे तिकडे, बरोबर ना. कॉमर्समध्येही खर्च आहे पण कमी आहे सायन्सपेक्षा. आर्टमध्ये तर नसल्यागत खर्च आहे, एकच ट्युशन लावा लागते इंग्लिशची, बरोबर ना. जमायलाही नाही 5%, 10%. हे पदकुड जाते आणि ते पदकुड जाते. आहे काय जमेले? नाही. मी शिकलो ना इतिहास, पण विषय कोणते आहे? इतिहास, भूगोल नाही आहे. इतिहास, राज्यशास्त्र, सहकार, इकॉनॉमिक्स. मराठी इंग्रजीत आहे पिंडाले. समजलं का? मराठी इंग्रजीत तुम्हाला आताही आहे. जर जमत नसन तर मी प्रामाणिक माणूस आहे, माझा काही घेणदेण नाही आहे. मला काही घेणदेण नाही आहे की बा इथं 100च लोक आले पाहिजे आणि इथं बसले पाहिजे. नाही, 10-20 जरी राहिले अभ्यास करणारे तरी आपला कार्यक्रम चालला पाहिजे बस. रोज मी आलो, तुम्हाला शिकवलं, माझं मन भरलं पाहिजे आणि तुम्ही माझे पैसे दिले पाहिजे, बस एवढंच आहे. काही आताच मी आता काय 36-37 रनिंग आहे माझं. काही जास्त वय नाही आहे, अजून भरपूर वर्ष वय आहे माझं. कमीत कमी 50-55 वर्षापर्यंत कडक राहते माणूस. कडक शिकवते माणूस. हां, ते शिल्पा शेट्टी 68 वर्षाची आहे. पाहून घे, व्हिडिओ पाहिजा तिचे, योगा करते ते, पाहिजा कशी दिसते. तर तुमच्या तर आता हातपाय दुखते ना, हातपाय आपले. काहून? कारण आहे त्याला. त्यांच्यासाठी शरीर चांगलं ठेवणं हेच त्यांचा जॉब आहे. पण आपल्यासाठी आपल्याला 1756 काम आहे. पैसा कमावणं पहिला टार्गेट आहे आपलं. तुमचं तर टार्गेट पहिला अभ्यास करणं, कॉलेजमध्ये जाणं, सकाळी उठणं, डब्बा घेणं आहे ना. एकच काम आहे काय आज आपल्याला? सकाळी उठल्यापासून काही काम नाही, फक्त व्यायाम करणं आहे. खाण्यावर लक्ष ठेवणं, वजन वाढलं नाही पाहिजे, चांगलं दिसणं. आपण तर कधी 4-4 दिवस आंघोळही करत नाही.
सकाळी जर लेट उठलो यदा कदाचित 6:30ची गाडी आहे आणि चुकीनं जर 6:15 उठलो 2-3 दिवस गेली आंघोळ. आज 1 जानेवारी आहे, वर्ष नवीन असो का काही असो काही घेणं नाही आपल्याला, आहे ना, आहे की नाही परिस्थिती. ते मस्त ते सकाळी उठते बरं असं नाही, पण त्यांची झोपण्याची वेळ वेगळी आहे, उठण्याची वेळ वेगळी आहे. त्याला कामं धंदे काहीच नाही आहे, पण कामं आहे असं आहे नाही असं नाही, पण त्यांचे कामं वेगळे आहे. त्यांचं कामच हे आहे की मी सुंदर कशी दिसन, स्वतःला सुंदर ठेवणं हेच त्यांचं काम आहे. बॉडी बनवणं, आता हिरो लोक बॉडी बनवतात, चांगली शरीरयष्टी, हे तेच त्यांचं काम आहे. चांगले दिसन तर पिक्चर भेटन ना त्याला, किंवा सिरियल भेटन, किंवा कार्यक्रम म्हणजे कुठं बोलवून त्यांना, तेच अट्रॅक्शन आहे ना त्यांचं, बरोबर आहे ना. आपलं अट्रॅक्शन काय आहे? अट्रॅक्शनच नाही आपलं. आपल्याला कोण काय म्हणून काही भरोसा नाही. हां हां तर मग आपला काय कार्यक्रम आहे ते ओळखायचा आणि करायचं. मग मला ना आम्ही बदलतो, आता आमचे पैसे वापस द्या, ते भेटत नाही. जे गेलं ते गेलं, तुम्ही तुमची सुधरून घ्या तिकडच्या तिकडे. मी पहिले सांगून राहिलो, मला काही नुकसान तुमचं आहे, माझं काही नुकसान नाही आहे. समजलं का? एवढ्या वेळा सांगून जर त्याला 10% 1% समजत नाही तर त्यांनी कॉमर्स करू नये, अजिबात करू नये. मस्त MCUCला ॲडमिशन घ्यायची, काही टेन्शन नाही आहे. बाकीचं तुम्हाला सगळं माहीत आहे, सांगायची गरजच नाही आहे. समजलं का? 8 मध्ये तरी अभ्यास करायला लागते. पोचल्या ना भावना? पुढे जाऊ. आहारणावर व्याज आपण आकारलं. आहारणावर व्याज आकारताना कसं आकारायचं? जेवढे टक्के आहे तेवढे टक्के काढायचे आणि त्याच्या अर्धे घ्यायचे, 6 महिन्याचं व्याज. आणि त्या आता पहा, भांडवलावर व्याज आपण काय केलं? भांडवलमध्ये प्लस, आणि त्याची दुसरी नोंद कुठे केली? नफा तोटा खात्याच्या नावेला, कारण देयता वाढली, नुकसान झालं. आता पहा, आहारणावर व्याज, आहारांमध्ये प्लस झालं, आणि आहारण जे आहे ते भांडवलमधून काय होते? मायनस होते. म्हणजे आहारणावर व्याज आहारमध्ये प्लस झालं, पण ते भांडवलमधून काय होते? मायनस. म्हणजे देयता कमी होते. देयता कमी झाली तर काय होते? फायदा. फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला. शिलाच्या आहारणावर व्याज किती? 200. मुन्नीच्या आहारणावर व्याज किती? 150. बरोबर. भांडवलावर व्याज भांडवलमध्ये प्लस करायचं, नफा तोटा खात्याच्या नावेला. आणि उचलीवर व्याज किंवा आहारणावर व्याज आहारांमध्ये प्लस करायचं आणि नफा तोटा खात्याच्या जमाला. काऊन? कारण आहारणावर व्याज आहारांमध्ये जरी प्लस होऊन राहिलं पण ते आहारण भांडवलमधून मायनस होते ना, म्हणजे ते कुठे जाते? नफा तोटा खात्याच्या जमाला. संपले. आता काय करायचं? क्लोज करायचं. गोष्टीत वेळ झाला राजा. हां, 1,40,000 हे काढली विक्री. याची टोटल करू जमाची. 0 0 0 5 आणि 2 7 7 2 आणि 4 6. 1,67,000 जमाची. नावेची करू. 0 0 4 0 2 आणि 8 10 10 आणि 5 15 15शी 5 चला 1 1 आणि 1 2 2 आणि 7 9 9 आणि 1 10 0 0 10तून 4 गेले 6चा दिला, 7तून 6 गेले 1 6तून 0 गेलं 6 0 61,600. 1,67,000 तेच नावेला. बॅलन्स आला 61,600. सकल नफा इथं काय लिहायचं? नफा तोटा खात्याला आणि हा जो सकल नफा आहे हा इकडे नफा तोटा खात्याची कुठली याचा? सकल नफा किती? 61,600. व्यापार खात्यावरून स्थानांतरित. आता जमाची टोटल करू. 0 5 5 1 आणि 2 3 3 आणि 8 11 11 आणि 6 17 17शी 7 हातचा आला 1 1 आणि 2 3 3 आणि 4 7 7 आणि 1
8 6 68,750 हे 6 घेतले. इकडची करूया 0 0 0 2 0 कॉमन आहे 0 0 0 0 5 5 आणि 7 12 12 आणि 6 18 18 आणि 4 22 27 27 आणि 2 29 30 33 33 3 हातचे आले 3 3 आणि 2 5 5 आणि 3 8 10 12 13 14 15 16 17 17 आणि 5 22 22 आणि 5 27 28 29 30 34 मायनस करू 0 5 7 3 गेले 4 8 4 गेले 4 6 3 गेले 3 टोटल लिहू जमाची आहे 68,750 तेच नावेला 50 इथं नाव द्यायचं शुद्ध नफा हा दोघांना वाटायचा शीला मुन्नी किती रुपयाला शुद्ध नफा 34,450 हे किती लोकांना वाटायचे दोघांना कसे वाटायचे उदाहरणात पहा कसे वाटायचे समान समान म्हणजे अर्धे 34 4 दे होते 17 450 4 दे 225 17,225 नाही तर मग 34,450 ला 2 भागाचं ठीक आहे भागीदारांना स्थानांतरित 17,225 इथं प्लस करायचे शुद्ध नफा 17,225 17,225 भागून पाहिजे 2 5 2 2 7 आणि 3 10 0 चला 1 2 आणि 6 8 5 0 गेला 5 2 2 2 गेले 0 10 4 गेले 6 दिला 7 5 2 2 7 2 9 4 आणि 5 5 0 गेला 5 12 5 गेले 7 हातचा दिला 2 2 गेले 0 9 3 गेले 6 5 ताळेबंदाच्या दोन्ही बाजूची टोटल कशी आली पाहिजे सारखी 5 आणि 5 10 0 चला 1 1 आणि 7 8 8 आणि 2 10 10 0 हातचाला 1 7 आणि 1 8 8 7 आणि 4 11 11 आणि 6 17 17 आणि 8 25 25 आणि 6 31 31 आणि 6 37 37 7 हातचाले 3 3 आणि 2 5 5 आणि 5 10 आणि 7 17 1,77,800 0 0 5 आणि 8 13 13 आणि 5 18 18 8 हातचाला 1 1 आणि 5 6 6 आणि 8 14 14 आणि 4 18 18 आणि 8 26 26 आणि 6 32 32 आणि 7 39 40 47 7 हातच्याले 4 येते बरोबर 7 पर्यंत बरोबर आले ना मग इकडची टोटल तिकडे लिहून टाकायची विषय संपला.